काल 5 नंतर जो पाऊस चालू झाला होता तो आज 11 वाजले तरी असा हा चालू होता. फार काही मोठा नव्हता, बारीकच असा चालू होता. इथे मी बनवत आहे शेवाळ्याची खीर आणि सुवीरचे बाबा नाश्ता झाल्यावर चहा नको म्हणले, मग शेवाळ्याची खीर बनव म्हणून मी इथे तुपात काजू बदाम भाजायला ठेवले होते आणि नंतर काजू बदाम भाजून झाल्यानंतर मी ह्या शेवाळ्या भाजायला घेतल्या होत्या. ह्या शेवाळ्या घरच्या शेवाळ्या आहेत आणि शेवाळ्याच्या खिरीच्या शेवाळ्या ह्या वेगळ्या असतात. मी त्या नाही आहेत म्हणून घरातल्या शेवाळ्या घेऊन असं शेवाळ्याच्या खिरीसाठी भाजत आहे आणि असं हे लाल होईपर्यंत भाजलं आणि यामध्ये 2 वाटी दूध घातले आणि वेलदोडे बारीक करून घेतले होते आणि आता हे दूध असं उकळी मारून द्यायचं. थोड्या वेळानं असा पाऊस थांबला होता, पण वारं सुटलं होतं, पण वातावरण आहे असंच होतं. पाऊस पूर्णपणे थांबला होता. आता दूध उकळून झाल्यावर त्यामध्ये काजू बदाम असं तुपात भाजलेले होते ना ते ह्यामध्ये टाकले आणि त्यामध्ये असं वेलदोडे बारीक केलेलं ते पण टाकून घेतलं. ह्यामध्ये मनुकंसुद्धा टाकतात, पण आमच्यात मनुके घातलेले आवडत नाही म्हणून काही टाकले नाही. यामध्ये आता थोडीशी साखर घातली आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही अशी ही खीर शिजू द्यायची. अशी ही खीर तयार होत आहे आणि थोडा वेळ आता ह्याला शिजून दिलं आणि अशी ही शेवयाची खीर तयार झाली. आणि दुपारी मग आम्ही जेवणासाठी चिकन केलं होतं आणि सुवीरचे बाबा सुवीरला आणायला स्कूलमध्ये गेले होते. तोपर्यंत मी अशी भाकरी करायला घेतले होते. आमच्यात ज्यावेळी चिकन आणि अंडी असते त्यावेळेस आम्ही भाकरी करतो, इतर वेळी आम्ही भाकरी करत नाही. आणि आज एक मेशोवरनं सुवीरसाठी एक पार्सल आलं होतं, जे होतं ABCD चार्ट आणि सुवीर काय असा बुकमधला अभ्यास करेना, मग म्हटलं जाता येता असं शिकवता येईल असं चार्ट लावल्यावर म्हणून असा 16 पेजचं चार्ट मेशोवरून मागितला होता. तो आज आला होता, पण त्यावेळी सुवीर स्कूलला गेला होता. जर तो यायच्या आधी जर खोलला असता तर तो रडला असता, कारण त्याला अनपॅकिंग करायचं असतं. आणि मग हा असा चार्ट आला होता. मग त्याला खूप साऱ्या चिकटपट्ट्या लावल्या होत्या, त्यामुळे त्याला काही निघत नव्हता, त्यामुळे मीच काढलं. 16 पेजेस आहे.